शिरपूर पोलिसांच्या आशीर्वादाने नाकावर टिचून अवैध धंदे जोरात। 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आंदोलनाचा कडक इशारा। मालेगाव तालुक्यातील ऐतिहासिक पवित्र पर्यटन स्थळ जैनाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे वरळी, मटका, जुगार, दारू विक्रीसारखे अवैध धंदे जोरात चालू आहेत असा आरोप भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कलीम रेगीवाले यांनी ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। अवैध धंदे बंद न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। येथे नवीन पोलीस अधिकारी रुजू झाल्यापासून अवैध धंदेवाल्यावर वचक ठेवण्याऐवजी प्रोत्साहन दिल्याचा तक्रारीत आरोप आहे। तसेच ठाण्यातील पोलीस कर्मचारी बालाजी महल्ले हे ऑनलाईन ड्युटीवर जाहीरपणे दारू पिऊन धिंगाणा घालीत असल्याचा सुद्धा आरोप केला आहे। अशा बेजबाबदार कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने त्वरित निलंबित करावे। या तक्रारीला गावातील सुज्ञ नागरिकांनी साक्षर करीत पाठिंबा दर्शविला आहे। प्रतिलिपी म्हणून पालकमंत्र्यासह जिल्हाधिकारी, SP, DYSP तसेच शिरपूर ठाणेदारांना सुद्धा प्रत दिली आहे। सर्व अवैध धंदे तत्काळ बंद न केल्यास 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा दिला आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत।